पाठ 16 बीजगणिताची पूर्व तयारी. मुलांनो, गणित तर तुम्हाला माहिती आहे, पण आता बीजगणित म्हणजे काय? तर संख्या आणि अक्षर यांचा वापर करून मांडलेलं गणित. म्हणजे बीजगणित करत असताना आपल्याला अक्षरांमध्ये बेरीज, वजाबाकी अशा क्रिया करायच्या आहेत. तर आज आपण फक्त पूर्वतयारी म्हणून काही गोष्टी शिकूया. पहिलं म्हणजे समानता. दोन संख्यांवर बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यातली कोणतीही क्रिया केली तर आलेलं उत्तर म्हणजे एक संख्या असते. बरोबर? मग आता आपण उलट विचार करूया. आपल्याला 12 ही संख्या हवी आहे. मात्र दोन संख्यांमध्ये कोणतीही क्रिया तुम्ही करा. आता बघा हं. 6 अधिक 6 बरोबर 12 ही झाली बेरीज क्रिया. वजाबाकीसाठी काय करूया? 16 वजा 4 बरोबर 12. छान. आता गुणाकारासाठी काय करूया? 4 गुणिले 3 बरोबर 12. आणि भागाकारासाठी काय करूया? 24 भागिले 2 बरोबर 12. मग आता आपण ह्या ज्या वेगवेगळ्या क्रिया केल्या की नाही, त्यामध्ये 6 अधिक 6, मग 16 वजा 4, मग 4 गुणिले 3, मग 24 भागिले 2 अशा प्रत्येक मांडणीला पदावली असं म्हणायचं. या प्रत्येक पदावलीची किंमत आहे 12 म्हणजे समान आहे. म्हणून ह्या सर्व पदावली एकमेकींशी समान आहेत. मग हे आपण कसं लिहू शकतो? तर 6 अधिक 6 बरोबर 16 वजा 4 बरोबर 4 गुणिले 3 बरोबर 24 भागिले 2. याला म्हणायचं समानता. आता असमानता. असमानता म्हणजे काय? तर या गोष्टी समान नाहीत. त्यासाठी आपण हे चिन्ह वापरतो. जसं 5 अधिक 5 बरोबर किती? 10 आणि 5 गुणिले 5 बरोबर 25. मग ह्या दोन्ही समान आहेत का? नाही. म्हणून 5 अधिक 5 समान नाही 5 गुणिले 5. आता समान नाहीत म्हणून हे चिन्ह वापरायचं किंवा मग किमती लहान मोठ्या आहेत हे सांगण्यासाठी आपण आजपर्यंत वापरलेली च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठी ही पण चिन्ह आपण वापरू शकतो. आता या उदाहरणात पदावलींच्या जोड्यातील चौकटीत बरोबर, च्यापेक्षा लहान, च्यापेक्षा मोठे यापैकी योग्य चिन्ह लिहा. 45 भागिले 9 मध्ये चौकोन 9 वजा 4. पहिल्या पदावलीची किंमत आहे 5, दुसऱ्या पदावलीची किंमत आहे 5. म्हणून चौकटीतलं चिन्ह बरोबर, समान चिन्ह. आता यात 6 अधिक 1 चौकट 3 गुणिले 2. पहिल्या पदावलीची किंमत आहे 7, दुसऱ्या पदावलीची किंमत आहे 6. 7 मोठे 6 पेक्षा म्हणून हे चिन्ह. या ठिकाणी 12 गुणिले 2 चौकट 25 अधिक 10. पहिल्या पदावलीची किंमत 24, दुसऱ्या पदावलीची किंमत 35. 24 लहान 35 पेक्षा म्हणून हे चिन्ह. आता पुढचं उदाहरण. दिलेली विधाने बरोबर होण्यासाठी पदावल्यांमधील चौकटीत योग्य संख्या लिहा. पहिलं 1 गुणिले 7 बरोबर चौकट गुणिले 1. पहिल्या पदावलीची किंमत येते 7. आता दुसऱ्या पदावलीची किंमत सुद्धा आपल्याला हवी आहे 7च. मग 1 ला कशाने गुणलं की 7 येईल? यासाठी आपण 7 भागिले 1 करू. म्हणजे उत्तर आलं 7. म्हणून चौकटीतली संख्या 7. आता या ठिकाणी 5 गुणिले 4 मोठे 7 गुणिले चौकट. पहिल्या पदावलीची किंमत आहे 20. 20 मोठे कुणापेक्षा? तर त्यासाठी आपल्याला 7 गुणिले काहीतरी करायला हवं. मग इथे आपण 7 गुणिले 1 केलं तरीही चालेल, 7 गुणिले 2 केलं तरी उत्तर येतंय 14, जे 20 पेक्षा लहान आहे. मात्र 7 गुणिले 3 करता येणार नाही कारण ते उत्तर येईल 21.
म्हणून आपण चौकटीत लिहूया 2. आता पुढचं 48/3 लहान चौकट गुणिले 5. पहिल्या पदावलीची किंमत येते 16. आता 16 लहान म्हणजे 16 पेक्षा मोठी संख्या या ठिकाणच्या गुणाकारात आली पाहिजे, म्हणून चौकटीत घालू 4. म्हणजे या पदावलीची किंमत येईल 20. म्हणून 16 लहान 20 पेक्षा. यानंतर बघूया अक्षरांचा उपयोग. चिन्हांप्रमाणेच अक्षरांचा वापर करून लेखन सोपं आणि सुटसुटीत होतं. समजा एका संख्येला आपण ए मानू आणि दुसऱ्या संख्येला बी मानू, म्हणजेच ए आणि बी ही अक्षरं वापरू. त्यांची बेरीज कशी येईल? ए अधिक बी. किंवा क्रम बदलला तर बी अधिक ए. म्हणजे नियम कसा होईल? तर ए आणि बी या कोणत्याही 2 संख्या असतील तर ए अधिक बी बरोबर बी अधिक ए. आहे की नाही सोपं आणि सुटसुटीत? आता कोणत्याही संख्येला 1 या संख्येने गुणलं की गुणाकार त्या संख्ये एवढाच येतो. एवढं मोठं लिहिण्याच्या ऐवजी आपण काय लिहिणार? ए गुणिले 1 बरोबर ए. आता कोणतीही संख्या यासाठी अक्षर वापरून पुढील गुणधर्म थोडक्यात लिहा. 1. कोणत्याही संख्येत 0 ही संख्या मिळवून येणारी बेरीज त्या संख्ये एवढीच असते. पी अधिक 0 बरोबर पी. कोणतीही संख्या आणि 0 यांचा गुणाकार 0 असतो. आर गुणिले 0 बरोबर 0.